महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर जीवघेणा हल्ला, एक गंभीर जखमी। मंत्री भुजबळांकडून दखल, कठोर कारवाईच्या पोलिसांना सूचना, पोलिसांकडून संबंधितांची धरपकड सुरू। आगामी सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर स्वामी समर्थ कमानीजवळ 4 ते 5 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवून जबर मारहाण केली। या घटनेमुळे पत्रकार संघटनांसह विविध स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। या हल्ल्यात पत्रकार किरण ताजने गंभीर जखमी झालेत। त्यांना त्र्यंबकेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले। तसेच इतर 2 पत्रकार किरकोळ जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांनी तात्काळ दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत। दरम्यान स्थानिक पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली असून संबंधितांची धरपकड सुरू आहे। पत्रकारांवर झालेल्या या हल्ल्यामुळे सिंहस्थाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले असून भविष्यात अशा घटना होऊ नये त्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। हो, सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 3 आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे। तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल। सर, काय माहिती घेतली का जे पार्किंग करत होते, अधिकृत होती अनधिकृत होती, काय ते संदर्भात? ती पार्किंग अधिकृत होती। नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून हे भांडण झाले। काम करत मुलं ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत अशा पद्धतीचं नाही? हो, एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे गांगुर्डे म्हणून, त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे। त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही, पण एक गुन्हा या अगोदर त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखल आहे। पण गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना कामावर ठेवणं आहे, आपण त्या कंपनीला काही सांगू किंवा त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल। आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत, त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो। किती लोकांना गुन्हा दाखल करण्यात? 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल। सर, पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात हो, त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत। सर, प्रवासी वाहतूकदार संघटना आहे, त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो, प्रत्येक वेळी अडवणूक होते आणि दादागिरी होते। हो, म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू। ओके, थँक्यू। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र